एका 1 BHK फ्लॅटमध्ये आम्ही सुरू केलं आणि आता तुम्ही जेवणाकडे वळण्याआधी हे बघूनच एकदम मन तृप्त झाल्यासारखं वाटते। आमच्याकडे आमटीसाठी स्पेशली लोक येतात। चिंच उकडीचा जो मोदक आहे तो खायचा मोह आपल्यानंतर इथे मस्त एक आकर्षक बाप्पाची मूर्ती ठेवलेली चांदीच्या ताटात तुम्हाला जेवण करायचं असेल तर तुम्ही पण आता आमच्या सात्विक जेवणाचा आस्वाद घ्या आणि आम्हाला सांगा नक्की की कसं वाटतं। तर मागच्या आठवड्यात गणपती असल्या कारणाने आपण व्हिडिओ काही यूट्यूबवर टाकू शकलो नाही। तर केळ्याच्या पानात किंवा पितळ्यांच्या भांड्यात तुम्ही जेवण केलंच असेल, पण आज आपण जिथे आलोय तिथे आपल्याला खास चांदीच्या ताटात जेवण करायला मिळणार आहे। तर आजच्या एपिसोडमधल्या वेज जेवणाची मेजवानी तर आपण ट्राय करूच। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रिक्स, आणि आजच्या या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहेत शुद्ध शाकाहारी जेवणाची मेजवानी, पण अस्सल प्युअर वेज खायला आपण आज जाणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बाहेर तुम्हाला पहिले चप्पल आधी काढावी लागते आणि आतमध्ये गेल्यानंतर इथे मस्त एक आकर्षक बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे आणि डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे यांचा हा सेटअप ऑलमोस्ट लागायला सुरुवात झालेली आहे। चांदीच्या ताटात जेवण जे आपण तुम्हाला सांगितलं तर ताटं लागायला इथे सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी बैठक व्यवस्था इथे आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता। आणि चांदीचं ताट तुम्हाला दाखवतो, अशा प्रकारे ताट आहे ज्याच्यामध्ये आपण आता जेवणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता फक्त चांदीची ताटच नाही आहेत, तर चांदीच्या वाट्या आणि चांदीचे पेले सुद्धा आहेत। तर कटलरीज इतकी आकर्षक आहे की जेवणाकडे वळण्याआधी हे बघूनच एकदम मन तृप्त झाल्यासारखं वाटते। तर आपण इथे आता एन्क्वायरी केलेली आहे, थोड्या वेळातच आपल्याला इथे ओनरसुद्धा अवेलेबल होणार आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत। नमस्कार श्रेया मॅम, तुमचं आपल्या पेजवर स्वागत आहे। स्वामी स्नेह डायनिंग हॉल जे फॅमिली बिझनेस रन करतात, तर श्रेया मॅम आपल्यासोबत आहेत। आणि मॅम, आम्ही आता बघितलं ऑल अराउंड, म्हणजे डायनिंग हॉल आपण बघितला, तर चांदीच्या ताटात जेवणाची संकल्पना ही आपल्या इथे आहे, राईट? तो बाकीच्या ठिकाणी जसं आपण जातो जेवायला तर थाळी सिस्टम्स असतात, प्युअर वेज जेवण पण असतं, पण ते सगळं जे असतं ते थाळी जी असते ती स्टीलची असते किंवा जास्तीत जास्त तुम्हाला केळ्याच्या पानात किंवा पितळ्या भांड्यामध्ये, फायबरमध्ये। पण इथे खास करून चांदीच्या ताटात जेवण दिलं जातं। तर आपण मॅडमना विचारू की चांदीच्या ताटात जेवण देण्याची संकल्पना तुमच्या मॅडम डोक्यात कशी आली? ओके, 27 वर्षापासून आम्ही केटरिंग या व्यवसायात आहोत। 6 वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांनी ही कॉन्सेप्ट सुरू केली आणि युनिक आपण काय करू शकतो, तर आम्ही विचार केला की भारतीय बैठक आणि चांदीचं ताट असं कुठेच नाही आहे, तर ही कॉन्सेप्ट म्हणून आम्ही तेव्हा सुरू केली। एका 1 BHK फ्लॅटमध्ये आम्ही सुरू केलं आणि आता तुम्ही बघू शकता की हा एवढा मोठा स्पेस आहे। इकडे ॲट अ टाईम 130 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे आणि याच्याच वरती एक बँक्वेट हॉलसुद्धा आहे की जिथे आम्ही सेम अरेंजमेंट्स देतो। तर ही संकल्पना बेसिकली माझ्या आईबाबांनी सुरू केली, ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड असं की जे सात्विक आहे, लोकांना कुठेही त्याचा त्रास नाही होऊ शकणार। तर ही कॉन्सेप्ट त्यांची आहे आणि मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघं त्यांना याच्यामध्ये मदत करतो। आणि मॅडम, हे तर झालं सगळं ताटाबद्दल, पण त्या ताटात काय वाढलं जातं? ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड, 99% महाराष्ट्रीयन जेवण आम्ही याच्यात देतो। साधारण मेनू आमचा 7ही दिवसाचा वेगळा वेगळा आहे। विदाऊट स्वीट थाळी असते, थाळीचा दर 260 आणि स्वीट एक्स्ट्रा असा आहे। तर सर्वसाधारण चटणी, कोशिंबीर, पापड, एक तळण, 2 भाज्या, 2 भाताचे प्रकार, साधी पोळी पुरी, साड, कढी किंवा आमटी ह्यापैकी एक थाळीमध्ये असतं रोज। तर पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये जर चांदीच्या ताटात तुम्हाला जेवण करायचं असेल तर स्वामी स्नेहलाच यावं लागेल, बरोबर मॅडम? बरोबर। तर मॅडम, आपण बघू शकतो का तुमच्या मेन्यूमध्ये आज काय काय आहे ते? येस, नक्कीच। स्वामी स्नेह डायनिंग हॉलबद्दल आपल्याला माहिती जर मिळाली तर श्रेया मॅम आपल्याला दाखवतात आज तुमच्या किचनमध्ये काय मेन्यू आहे ते। चला बघूया। मी म्हटल्याप्रमाणे रोजच्या मेनूमध्ये चटणी, कोशिंबीर असतेच, पापड सुद्धा असतात आणि आजचे आपले जे तळण स्पेशल आहे ते म्हणजे भाजणीचे वडे आहेत। भाज्यांमध्ये आपली जी साधारण नागपुरी पद्धतीची असते ती पाटवडीचा रस्सा आहे, त्यामध्ये आमटी वेगळी आणि पाटवडीच्या वड्या असं असतं। पाटवडी आणि रस्सा आहे ना? पाटवडीची वडी आणि रस्सा आणि बटाट्याची भाजी असते।
बाकी आमच्याकडे स्पेशली लोक मसाले भातासाठी येतात. मसाले भात, साधं वरण आणि साधा भात सुद्धा असतो. ज्यांना लहान मुलांना वगैरे लागतो त्यांच्यासाठी साधा वरण भात असतो. आमच्याकडे आमटीसाठी स्पेशली लोक येतात. चिंचगुळाची आमटी असते आणि साधी पोळी आणि पुरी असं सर्वसाधारण रोजच्या मेनूमध्ये असतं. 2 भाज्या 2 भात असं. तुम्ही पण आता आमच्या सात्विक जेवणाचा आस्वाद घ्या आणि आम्हाला सांगा नक्की की कसं वाटतंय, मला आवडलंय कसं. तर आता आपली मुलाखत तर झालेली आहे आणि इथे आता आपण भारतीय बैठकीनुसार जेवायला आपण बसणार आहोत. हात धुवून आपण जेवणाला आता सुरुवात करू. थँक्यू. मिठापासून सुरुवात झालेली आहे. मीठ, लिंबू, त्याच्यानंतर चटणी, हिरवी चटणी आहे, कोशिंबीर, पापड, आमटी, पाटवडीचा रस्सा, पाटवडी, बटाट्याची भाजी, पुरी, पोळी, साधा भात, वरण, तूप त्यावर, मसाला भात. जेवण आपल्या ताटात वाढून झालेलं आहे. तर जसं ताईंनी सांगितलं संपूर्ण सात्विक जेवण आपल्याला दिलेलं आहे. आपण ट्राय करून बघूया की चव कशी लागते. पुरी आणि बटाट्या भाजीपासून आपण सुरुवात करूया. एकदम डिसेंट बटाट्याची एकदम भाजी आहे. आणि ताटातला एक स्पेशल आयटम हा आहे आज की भाजणीचे वडे आहेत ताटामध्ये. एक स्नॅक्स टाईप आहे हा आयटम. यासोबतच आपल्याला पाटवडीची जी पाटवडी आणि त्याच्यासोबत रस्सा आपल्याला आज आहे इथे. एक हलकी स्पायसी टेस्ट या रस्स्याला येते. आणि आमटी देखील आपण ट्राय करून बघूया, कारण ताईंनी सांगितलं की या आमटीसाठी देखील लोक स्पेशली इथे येतात. एक गोडसर आंबट गोड अशी चव या आमटीला देखील आहे. चिंचगुळाची आमटी. भाजी आणि आमटी ट्राय केल्यानंतर आता आपण भाताकडे वळूया. साधा राईस तर आहेच आहे, पण आज आपण इथे मसाला भात जो आहे यांचा तो ट्राय करूया. हा जो मसाला भात आहे तो आपण आता ट्राय करून बघूया. तर ज्यांना वरण भात खायचा नसेल त्यांच्यासाठी हा मसाले भात बेस्ट आहे. तर जेवण आपलं झालेलं आहे आणि आता वेळ आली आहे ती स्वीट्स ट्राय करायची. तर या थाळीमध्ये स्वीट्स येत नाहीत, पण आपण सेपरेट स्वीट्स घेऊ शकतो. स्वीट्समध्ये पण यांच्या इथे काही कमी नाही आहे, कारण तुम्ही बघू शकता जवळपास एक 8 प्रकारचे स्वीट्स आपल्याला मिळतात इथे. आणि ते सुद्धा मोदक, मोदकावरती तूप आहे, त्याच्यानंतर पुरणपोळी, खवापोळी, श्रीखंड, गुलाबजाम आणि आम्रखंड, त्याच्यानंतर मुगाचा हलवा, असे बऱ्याच प्रकारचे स्वीट्स देखील तुम्हाला आहेत. स्वीट्स ऑप्शनल आहेत, थाळीमध्ये येत नाहीत, पण तुम्हाला जे आवडतीचे पदार्थ आहेत ते तुम्ही सेपरेट चार्जेस पे करून घेऊ शकता. स्वीट्स इथे बऱ्यापैकी आहेत, पण आपण इथे फक्त एकच आयटम ट्राय करणार आहोत की जो आहे खवापोळी. तर खवापोळी आपण इथे फक्त ट्राय करणार आहोत. तूप घालून दिलेलं आहे
आपण ट्राय करूया खवापोळी देखील. पुरणपोळी पण होती, पण पुरणपोळी आपण खात असतो, पण म्हणून इथे आपण आज खवापोळी ट्राय करून बघूया. जायफळाचा सुद्धा फ्लेवर येतोय खवापोळीमध्ये आणि खवा तर आहेच आहे. खूप म्हणजे एवढं छान जेवण खवापोळीनी संपवायचा एक वेगळाच आनंद आहे. तर ताटामध्ये इतके सगळे पदार्थ बघून खवापोळीच आपण ट्राय केली, पण हा उकडीचा जो मोदक आहे तो खायचा मोह आपण काही आवरू शकलो नाही आहे. ओल्या नारळाचा मऊसूत मस्त उकडीचा मोदक आहे. चांदीच्या ताटातला शुद्ध शाकाहारी जेवणाचा आजचा हा अनुभव खूपच जबरदस्त होता. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटू नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.